यापूर्वी अशी मोठाली बोंड बघितली का आपण? यावेळी मी क्रिप्को संपदा जातीची कपाशीची लागवड केलेली आहे. मला भरपूर उत्पन्न येईल अशी मला अपेक्षा आहे. जेव्हापासून क्रिप्को कंपनीने बीटी संपदा हा कापसाचा वाण बाजारामध्ये आणला तेव्हापासून शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण राहिलेलं नाही. पूर्वी कपाशी करता बोंडाळी करता दिवसाआड फवारणी करावी लागत होती. आता कृषक भारताने संपदा हे बीटी वाण आणलं, ज्याच्यामुळं बोंडाळीचा तर नायनाट झाला, पीकही निरोगी आहे. आपण हे बघू शकतात. जेव्हापासून क्रिप्को संपदा बियाणं बाजारात आलं तेव्हापासून आम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही सर्व शेतकरी समाधानी पण आहे. बघितलीत केवढी मोठं बोंड ही क्रिप्को संपदाची. क्रिप्को म्हणजेच कृषक भारती सहकारी संस्था. ही एक अशी सहकारी संस्था आहे जी भारताच्या बऱ्याच राज्यात पसरलेली आहे, ज्याचे 7356 सहकारी सदस्य आणि शेतकरी भागधारक म्हणजेच शेअर होल्डर्स आहेत. शेतकऱ्यांनी बनवलेली, शेतकऱ्यांसाठी अशी ही संस्था आहे क्रिप्को. गेल्या 30 वर्षापासूनही जास्त काळापासून क्रिप्को उत्तम गुणवत्तेची खते, जीवाणू खते बनवित आहे आणि शेतकऱ्यांना विक्रेता आणि सहकारी संघांकडून वेळेवर पुरवठा होईल याची काळजी घेत आहेत. गेल्या 2 दशकांपासून क्रिप्को उत्तम गुणवत्तेचे बियाणे सुद्धा शेतकऱ्यांना पुरवत आहे. बियाणे विक्री एक पाऊल पुढे टाकत क्रिप्कोने गेल्या काही वर्षांपासून उत्तम गुणवत्तेचे हायब्रिड बीटी कापूस बियाण कापूस शेतकऱ्यांना पुरवणे सुरू केले आहे. बीटी कापूस बियाणांच्या नांगरणी अगोदरच्या काळात कापूस शेतकऱ्यांना गोंडाळी समस्येला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत होते. पिकांना अळ्यांपासून वाचवण्यासाठी मुख्यतः हिरवी गोंडाळी व तंबाखू गोंडाळी, शेंद्री आळी आणि दुसऱ्या अळ्या यासाठी शेतकऱ्याला कीटकनाशकावर खूप खर्च करावा लागत होता आणि एवढं करून सुद्धा यश मिळत नव्हते. म्हणून कापूस उत्पादन बनत होते एक आव्हान. आणि जेव्हा कापूस बियाणे आणि B2 तंत्रज्ञानाचे एकीकरण झाले आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आले, ती त्यांच्यासाठी खूपच सहाय्यक ठरली. याशिवाय क्रिप्को सारखी एक भरपूर विश्वसनीय संस्था जेव्हा BT2 कापूस बियाण विक्री करते तेव्हा शेतकऱ्यांना एक विश्वसनीय ब्रँड बरोबर जोडल्यामुळे सुरक्षित वाटतं आणि त्यांना स्थिर गुणवत्ता आणि सुधारित उत्पन्न मिळतं. बऱ्याच राज्यात क्रिप्कोच्या BT2 कापूस बियाणांनी बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जीवन बदलून टाकलं आहे. क्रिप्को स्वप्ना आणि क्रिप्को संपदा हे 2 प्रकार शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात प्रत्येक प्रकारे मदत करतात. या 2 प्रकारांनी कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या हृदयात जागा मिळवली आहे. हा आहे क्रिप्को स्वप्न प्रकार. या प्रकारात 160 ते 170 दिवस लागतात. या सुपीक पिकांना योग्य काळी जमीन मिळते, रोपांची चांगली वाढ होते, ती पण उभी, आणि ती 5 ते 6 फूट उंच वाढतात. 20 ते 25 फांद्यांबरोबर रोपाला 80 ते 120 मोठे गोंडे लागतात. गोंडे मोठे आकाराने गोल आणि अंदाजे 6 ते 7 ग्राम वजनांचे असतात. रोपाचा सर्व भाग नरम केसांनी झाकलेला असतो आणि रोप सर्व प्रकारच्या गोंडाळ्यांना प्रतिरोधक असतात आणि शोषक किड्यांप्रती सहनशील असतात. विविध प्रकारांच्या गोंडाळी समोर हे फारच उत्कृष्ट आहेत. स्वप्न प्रकारात 18 ते 20 क्विंटल प्रति एकड़ उत्पन्न मिळतं. हा दुसरा प्रकार आहे क्रिप्को संपदा. यात 165 ते 175 दिवसांचा कालावधी लागतो. हा मध्यम सुपीक जमिनीसाठी योग्य आहे. रोप झोडप्यांसारखी वाढतात. त्याला 20 ते 25 फांद्या येतात आणि ती 5 ते 6 फूट उंच वाढतात. गोंडाळी प्रतिरोधकता बरोबरच दुष्काळ प्रतिरोधकता हा याचा खास गुण आहे. याने कापूस शेतकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
प्रत्येक रोपाला 80 ते 100 मोठे गोंडे लागतात. प्रत्येक गोंडा 5 ते 6 ग्राम भरतो. हा क्रिप्को संपदा प्रकार 16 ते 17 क्विंटल प्रति एकड़ उत्पन्न देतो. माझं असं मत आहे की क्रिप्को संपदा BT2 हा वाण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा चांगला येणारा आहे आणि माझी खात्री आहे की या वाणाचं उत्पादन निश्चितच चांगल्या प्रकारे येतं. म्हणून मी शेतकरी बांधवांना आव्हान करतो की पुढच्या वर्षी शेतकरी बांधवांनी चढ्या भावाने आणि काळ्या बाजारात बियाण्याची विक्री जाहिरातबाजी करून विक्री करणाऱ्याच्या नादी न लागता योग्य दरात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देणारा हा वाण असल्यामुळं पुढच्या वर्षी आपण या वाणाचाच लागवड करावी असं मी आपणाला आव्हान करतो. मी संदीप विठ्ठल सोनोने, राहणार उंदीरवाडी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. बघा, या माझ्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये क्रिप्को संपदा हा वाण लावलेला आहे आणि यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची मोठमोठाली बोंडं आपल्याला पाहायला मिळतील. याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे, किडीचा प्रादुर्भाव कमी आहे. त्याच्यामुळं जे काही औषधं फवारणीचा जो खर्च आहे तो कमी होतो आहे. त्याचप्रमाणे याला रासायनिक खतांची सुद्धा जी काही गरज आहे ती सुद्धा त्याची कमी आहे. त्याचप्रमाणे कमी पाण्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं येणारं उत्पादन हे पहिल्यांदाच आमच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. माझे आजोबा 90 वर्षाचे आहेत, हे सुद्धा सांगतात की आपल्या शेतामध्ये क्रिप्को संपदाचं इतकं चांगलं पीक पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि पहिल्यांदाच आम्ही हा वाण आमच्या शेतामध्ये लावलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण या क्रिप्को संपदा या वाणापासून आम्ही सर्वजण खुश आहोत. आणि माझं सर्वांना आव्हान आहे, सर्व शेतकरी बांधवांना, की त्यांनीसुद्धा आमच्या परिवारासारखं खुश होण्यासाठी क्रिप्को संपदाचा हा वाण आपल्या शेतामध्ये लावून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं आणि आनंदी व्हावं. दीपक वाल्मिक भास्कर, खिरडी गणेश, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. हा BT क्रिप्को संपदा कापसाचा वाण आहे. अतिशय लांब धाग्याचा कापूस आहे आणि कमी पाण्यामध्ये येणारा वाण आणि भरघोस उत्पन्न देणारा वाण आहे. त्यामुळे याला बाजारभाव पण चांगला मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा लोकप्रिय होत चाललेला आहे. मी असे शेतकऱ्यांना आव्हान करतो की या कापसाचा वाण तुम्ही करावा. माझे नाव संजय मुरलीधर भाकरे, राहणार संवत्सर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. यावर्षी आम्ही कपाशी खाली काही क्षेत्र आणण्याचे ठरविले. त्याप्रमाणे आम्ही कोपरगाव येथे शेतकरी संघामध्ये गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला क्रिप्को संपदा या वाणाची माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही 2 एकर क्षेत्र लावण्याचे ठरवले होते, परंतु त्यांनी आम्हाला विश्वासात सांगितल्यामुळं आम्ही जवळजवळ 7 एकराखाली त्याची लागवड केली आणि लागवड जवळजवळ 3 जुलैला केली. त्यानंतर आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्याला फवारण्या देखील अत्यंत कमी लागल्या आणि नंतर ज्यावेळेस त्याचे उगवण शक्ती चांगली असल्या कारणाने आम्ही लक्ष देण्यास जेव्हा सुरुवात केली, आम्हाला असं आढळून आलं की याला पाते भरपूर लागलेले आहेत आणि पाते भरपूर लागलेले असताना आम्ही जेव्हा ते पाते मोजले तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की एका झाडाला जवळजवळ 80 ते 90 कैऱ्या त्या ठिकाणी लागलेल्या होत्या. आणि म्हणून मग आम्ही जेव्हा त्याची नंतर पुढे ज्यावेळेस कापूस फुटला तेव्हा असं आम्हाला आढळून आलं आणि वेचणी जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं आढळून आलं की यापासून भरपूर उत्पन्न आपल्याला येण्याची शक्यता आहे. तर माझा अंदाज असा आहे की या वाणापासून जवळजवळ चालू वर्षी जवळजवळ 18 ते 20 क्विंटल एकरी उत्पन्न येण्याची शक्यता आहे. जेव्हापासून आम्ही क्रिप्को संपदा बियाणं वापरण्यास सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे वाढलं आहे आणि हे सर्व झाल्यामुळे बाबांच्या चेहऱ्यावरती आम्हाला सुख दिसतं आहे आणि ते सुख बघून आम्ही सर्वजण फार सुखी आहोत. आमची संस्था शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, जेव्हापासून क्रिप्को संपदा BT2 वाण उपलब्ध करून दिला तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यांना अतिशय विश्वासाने या वाणाबद्दल आम्ही महत्त्व आणि त्याचे गुणवैशिष्ट्य आम्ही त्यांना सांगितल्यानंतर विश्वासाने शेतकऱ्यांनी हा वाण आमच्याकडून खरेदी केला. आपल्या शेतात लागवड केल्यानंतर त्याला अतिशय समाधानकारक त्याचे रिझल्ट मिळाले आहेत. या शेतकऱ्यांचे या ठिकाणी प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या तर इतर वाणाच्या तुलनेमध्ये हा रोगास बळी पडत नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च हा अतिशय अल्प येतो. प्रतिकूल हवामानात देखील हा वाण अतिशय चांगला येतो.
झाडाला 150 ते 200 कैऱ्या लागलेल्या आहेत असा शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे आणि साधारणतः 18 ते 21 क्विंटलपर्यंत शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न मिळालेलं आहे. हा कापूस वेचणीसाठी अतिशय चांगला सुलभ असून इतर कापसाच्या तुलनेमध्ये हा अतिशय लांब धाग्याचा आणि अतिशय वेचणी सुलभ असा असून शेतकऱ्यांना त्यापासून जास्तीत जास्त फायदाच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही क्रुप्को संपदा वाणामुळे खूप खुश आहोत. शेतकऱ्यांना पाठवण्यापूर्वी क्रिप्कोचे BT2 कापूस बियाणे तपासण्याच्या सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळेत पूर्णपणे तपासली जातात. अशा प्रकारे खात्रीलायक गुणवत्ता सुद्धा मिळते. भौतिक स्वच्छता आणि अंकुरोद्रव परीक्षण शिवाय प्रयोगशाळेत बियाणावर BT परीक्षण सुद्धा होतं. त्यामुळे BT गुणवत्ता यशस्वीपणे प्रत्येक जमावात मिसळलेली आहे की नाही हे कळतं. BT परीक्षण करण्यासाठी नमुना बियाण्यावरचे कवच काढले जाते, त्याची बारीक पावडर बनवण्यात येते, नंतर बफर द्रवण मिसळण्यात येते, शेवटी BT परीक्षण चटणीपट्टी वापरण्यात येते. जेव्हा 2 रंग चटणीपट्टी दाखवते तेव्हा आपल्याला खात्री पटते की बियाणांच्या जमावात BT जेनेटिक मटेरियल पोहोचला आहे. क्रिप्को एक सहकारी संघ जो 42 लाख मेट्रिक टन युरिया, DAP आणि पोटॅश बनवतो, ज्याचे वार्षिक कारभार 3000 करोड पेक्षा जास्त आहे आणि जो आपल्या भागधारकांना म्हणजे शेअर होल्डर्सला 20% वार्षिक डिव्हिडंड देतो. क्रिप्को संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यात क्रिप्कोचे 15 आधुनिक बियाणे पद्धती यंत्रणा आहेत. क्रिप्को कृषी विकास, सहकारिता विकास आणि ग्रामीण विकास यात सतत कार्यरत आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत परिश्रम करत आहेत. क्रिप्को ही नफ्यामागे पळणारी व्यावसायिक संस्था नाही, ही सहकारी संघ आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारणे हाच ह्याचा उद्देश आहे. तुमच्यापर्यंत उच्च गुणवत्तेचे BT कापूस बियाणे पोहोचवणे जे तुमच्या जमिनीसाठी योग्य आहे आणि त्याचे प्रकार जे कीटक प्रतिरोधक आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच क्रिप्कोचा प्रयत्न आहे. क्रिप्को प्रत्येक भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला क्रिप्कोचा लाभ उचलायलाच पाहिजे. B2 कापूस बियाणं स्वप्न आणि संपदामुळे उत्तम दर्जाचं उत्पन्न मिळतं आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात. क्रिप्को स्वप्न, क्रिप्को संपदा. क्रिप्को म्हणजेच कृषक भारती सहकारी संस्था. क्रिप्को स्वप्ना आणि क्रिप्को संपदा हे 2 प्रकार शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात प्रत्येक प्रकारे मदत करतात. या सुपीक पिकांना योग्य काळी जमीन मिळते, रोपांची चांगली वाढ होते, ती पण उभी, आणि ती 5 ते 6 फूट उंच वाढतात. गोंडे मोठे आकाराने गोल आणि अंदाजे 6 ते 7 ग्राम वजनांचे असतात. रोपाचा सर्व भाग नरम केसांनी झाकलेला असतो आणि रोप सर्व प्रकारच्या गोंडाळ्यांना प्रतिरोधक असतात आणि शोषक किड्यांप्रती सहनशील असतात. हा दुसरा प्रकार आहे क्रिप्को संपदा. गोंडाळी प्रतिरोधकता बरोबरच दुष्काळ प्रतिरोधकता हा याचा खास गुण आहे. याने कापूस शेतकऱ्यांची मनं जिंकली आहेत. क्रिप्को स्वप्न.